गोष्ट कायदा तोडायला आम्हाला नगरपालिकेने भाग पाडलं। आम्ही पहिली तर गोष्ट आम्ही क्रिकेट प्रेमी आहोत। आम्ही पहिले निदर्शनास आणून दिलं, नंतर लोकांना काय त्रास आहे सह्यांची मोहीम गेली त्या निदर्शनास आणून दिलं, त्याच्यानंतर टाउन प्लॅनर स्वतः जागेवर येऊन चुकीचं हे दाखवून दिलं, तरी पण नगरपालिकेने कोणत्याही प्रकारचं संबंधितांना पत्र काढलं नव्हतं। पण आता उद्या टुर्नामेंट आहे ना, घाई गडबडीत आज त्यांनी पत्र काढले। ठीक आहे, आम्ही पण टुर्नामेंट प्रेमी आहोत, आम्हाला क्रिकेटला विरोध नाही, पण ह्या पत्रामध्ये असं मेन्शन केलेलं आहे का टुर्नामेंट झाल्यावर 2 दिवसाच्या आत ते बांधकाम निष्कर्षित करण्यात यावं, अन्यथा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होईल। त्या अनुषंगाने आम्ही पण क्रिकेट प्रेमी आहोत, त्याच्यामुळे आम्हाला क्रिकेटला विरोध नाही, पण जे चुकीचं चालू होतं त्या गोष्टीला आमचा विरोध होता आणि तो विरोध आम्ही दर्शवलेला आहे। आणि आम्ही क्रिकेटला कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण करणार नाही, कारण आम्ही पहिलेपासून क्रिकेट प्रेमी आहोत। पण आज या पत्रामध्ये तुम्ही बघाल तर त्यांनी स्वतः दाखवून दिलेलं आहे का त्यांनी समोरच्यांनी चुकीचं केलेलं आहे। पण टुर्नामेंट असल्या कारणाने टुर्नामेंटला अरेंजमेंट करायला खूप टाइम लागतो, त्याच्यामुळे आम्ही पण त्या भावना समजवतो आणि त्यांना टुर्नामेंट झाल्यानंतर बांधकाम काढून घेतील अशी त्यांच्याकडून अपेक्षा बाळगतो। शिवाजीनगर पोलिसांना त्यांनी व्हॉट्सअपवर पत्र पाठवलं होतं आणि त्यांनी तेच सांगितलं का तो मुख्य अधिकाऱ्यांनी पत्र काढलेलं आहे, ते पत्र आमच्याकडे आलेलं आहे। तर मी बोललो मला पत्र आलं नाही, तर ते पत्र घ्यायसाठी त्यांना मला त्यांनी पोलीस स्टेशनला बोलवलं होतं आणि एक समन्स दिला का तुमच्याकडून याच्या पुढे कोणते गैरकृत्य होऊ नये। आता त्यांना 25 ते 3 तारखेपर्यंत काहीतरी परमिशन दिली आहे। 25 ते 3 नंतर अजून 2 दिवस म्हणजे 6-7 असं पकडून आपण चालू। 6-7 नंतर जर ते खेळपट्टी परत पूर्ववत मैदानासारखी नाही झाली तर आम्ही पुन्हा कायदा हातात घेण्यास तयार आहोत। आता तर आम्ही पिकाऊ फावडे पारनी डेमो दाखवला होता, याच्या पुढे आम्ही जेसीबी किंवा पोकळण घेऊन येऊ।